नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 23 जून 2024. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? नुकत्याच जाहीर झालेल्या पर्यावरण कार्य प्रदर्शन निर्देशांक 2024 मध्ये भारताचा क्रमांक काय आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक डी 176वा क्रमांक आहे आपल्या प्यारा भारताचा. कशामध्ये? तर या ठिकाणी पर्यावरण कार्य प्रदर्शन निर्देशांक 2024च्या रँकिंगमध्ये. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो? आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस म्हणजेच इंटरनॅशनल ऑलिम्पिक डे हा दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येत असतो? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, आजच्याच दिवशी 23 जूनला दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी इंटरनॅशनल ऑलिम्पिक दिवस म्हणजेच आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस म्हणून आपण साजरा करतो. 2024 ची थीम काय आहे असं विचारलं तर लिहून घ्या, लेट्स मूव्ह अँड सेलिब्रेट. पहिलाच प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच जून महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या, 1 जूनला असतो जागतिक दूध दिवस, 2 जूनला 2 दिवस असतात आंतरराष्ट्रीय लैंगिक कामगार दिवस आणि तेलंगणा राज्य निर्मिती दिवस, 3 जून जागतिक सायकल दिवस, 5 जून जागतिक पर्यावरण दिवस, 7 जून जागतिक अन्न सुरक्षा दिवस, 8 जून जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस आणि जागतिक महासागर दिवस, 12 जून जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस, 14 जून जागतिक रक्तदाता दिवस, 15 जून जागतिक पवन दिवस, 20 जून जागतिक निर्वासित दिवस, 21 जूनला 3 दिवस असतात, जागतिक संगीत दिवस, जागतिक जलविज्ञान दिवस आणि आंतरराष्ट्रीय योगा दिवस, 23 जून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस आणि आंतरराष्ट्रीय विधवा दिवस, 26 जून अंमली पदार्थाचे सेवन आणि अवैध तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस आणि शेवटी 30 जूनला असतो जागतिक लघुग्रह दिवस. क्लिअर? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा, महत्त्वाचा प्रश्न आहे, स्टार मार्क करून ठेवा. अलीकडेच जगातील पहिले मानवरहित प्रणाली सैन्य कोणी सुरू केलेले आहे किंवा लॉन्च केलेलं आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, युक्रेन हा जो काही देश आहे या देशाने जगातील पहिले मानवरहित प्रणाली सैन्य या ठिकाणी सुरू केलेले आहे. एक पॉइंट लिहून घ्या, हवाई क्षेत्र असू द्या, समुद्र क्षेत्र असू द्या किंवा जमिनीवर असू द्या, तर हवाई, समुद्र आणि जमिनीवरती मानवरहित आणि रोबोटिक युद्धाची क्षमता वाढवण्यासाठी जगातील पहिले मानवरहित प्रणाली सैन्य सुरू केलेले आहे युक्रेन या देशाने. युक्रेनबद्दल सांगायचं म्हटलं तर लिहून घ्या, कोणत्या कॉन्टिनेंटमध्ये हा देश येतो? कोणत्या खंडामध्ये हा देश येतो? तर युरोप. अध्यक्ष कोण आहेत? व्लोदिमीर झेलेन्स्की. पंतप्रधान कोण आहेत? डेनिश शमिहल. राजधानी कोणती आहे युक्रेनची? कीव. आणि चलन वापरलं जातं युक्रेनियन रिन्विया. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. अलीकडेच आपले गोल्डन बॉय नीरज चोप्राने फिनलँड वर्ल्ड ॲथलेटिक्स कॉन्टिनेंटल गोल्ड टूरमध्ये कोणते पदक जिंकलेले आहे? तर साधी गोष्ट आहे, नाव काय आहे? गोल्डन बॉय नीरज चोप्रा. तर पर्याय क्रमांक बी, गोल्डन बॉय असल्यामुळे सुवर्ण पदकच यांनी या ठिकाणी पटकावलेलं आहे. बऱ्याच म्हणजे जवळपास 80 ते 90% जेवढ्याही जीवनामध्ये यांच्या मॅचेस झालेल्या आहेत जास्तीत जास्त यांनी या ठिकाणी सुवर्ण पदक पटकावलेलं आहे. एक पॉइंट लिहून घ्या, स्पर्धेतील बहुतांश भागासाठी त्याने तिसऱ्या प्रयत्नामध्ये 85.97 मीटर भालाफेक केली होती आणि अशा प्रकारचं रेकॉर्ड तयार करून सुवर्ण पदक पटकावलेलं आहे आपल्या नीरज चोप्राने. नीरज चोप्रा या सेपरेट खेळाडूबद्दल जर सांगायचं म्हटलं तर लिहून घ्या, काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत जे की ऑलरेडी कोणत्या ना कोणत्या एक्झामला विचारलेले आहेत. जसं की यांचा जन्म झाला होता 24 डिसेंबर 1997ला पानिपत हरियाणा या ठिकाणी. डायमंड लीग जिंकणारा भारतातील पहिला खेळाडू आहे. 2020 मध्ये जे काही टोकियो ऑलिम्पिक झालं होतं या ठिकाणी त्याच्यामध्ये सुवर्ण पदक. 2023 मध्ये जागतिक स्पर्धा झाल्या होत्या बुडापेस्ट हंगरी या ठिकाणी, याच्यामध्ये सुद्धा सुवर्ण पदक. 2023 मध्ये एशियन गेम्स झाले होते चीनमध्ये,
त्याच्यामध्ये सुद्धा सुवर्ण पदक, आणि 2018 मध्ये एशियन्स गेम झाले होते इंडोनेशिया या ठिकाणी, त्याच्यामध्ये सुद्धा सुवर्ण पदक पटकावलेले आहेत. हे जे काय आपले नीरज चोप्रा आहेत यांना वेगवेगळ्या या ठिकाणी महत्त्वाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. जसं की 2018 मध्ये अर्जुन पुरस्कार, 2020 मध्ये विशिष्ट सेवा पदक, 2021 मध्ये मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार, 2022 मध्ये परम विशिष्ट सेवा पदक आणि 2022 मध्ये पद्मश्रीने सन्मानित करण्यात आलं आहे. सोबत अजून एक पॉईंट आहे, दरवर्षी आता या ठिकाणी आपण राष्ट्रीय बाला दिवस साजरा करणार आहोत. दरवर्षी 7 ऑगस्टला याला सुद्धा स्टार मार्क करून ठेवायचं आहे. ठीक आहे, पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 4. केंद्रीय मंत्रिमंडळाने अलीकडेच किती खरीप पिकांसाठी किमान आधारभूत किंमत म्हणजेच MSP मंजूर केलेली आहे? मला फक्त कमेंट करून सांगा MSP याचा फुल फॉर्म काय आहे. बरोबर, 4थ्या नंबरच्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 14 वेगवेगळ्या खरीप पिकांसाठी MSP या ठिकाणी मंजूर केलेली आहे, अप्रूव्ह केलेली आहे. एक पॉइंट लिहून घ्या, धानाचा नवीन MSP 2300 रुपये निश्चित करण्यात आला आहे, जे मागील MSP पेक्षा 117 रुपये जास्त आहे. आता या ठिकाणी हे 14 जे काही खरीप पिकं आहेत, एका मिनिटामध्ये तुम्हाला मी सांगतो कोणकोणते आहेत, फक्त वाचून दाखवतो. नाचणी, बाजरी, सोयाबीन, मूग, तूर, तीळ, भात, ज्वारी, उडीद, कापूस, भुईमुग, रेपसीड आणि मका आणि सूर्यफूल, अशा प्रकारचे हे 14 काय आहेत, खरीप पिकं आहेत. यांच्यासाठी MSP मंजूर केलेली आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 5. रशियाचे राष्ट्राध्यक्ष वर्तमानमधील व्लादिमीर पुतीन पोंग यांगला भेट देणार आहेत किंवा भेट दिलेली आहे. हा त्यांचा पहिलाच उत्तर कोरियाचा प्रवास असणार आहे, जो की किती वर्षानंतर असणार आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, तब्बल या ठिकाणी 24 वर्षानंतरचा हा प्रवास असणार आहे. आणि जर फॉर द फर्स्ट टाइम ते केव्हा गेले होते असं विचारलं तर जुलै 2000 मध्ये त्यांनी पहिल्यांदाच पोंग यांगला भेट दिली होती. पोंग यांग कुठे आहे? उत्तर कोरियामध्ये. तर या ठिकाणी हा जवळपास 24 वर्षानंतरचा पहिलाच उत्तर कोरियाचा प्रवास आहे रशियाच्या राष्ट्राध्यक्षांचा, ज्यांचं नाव आहे व्लादिमीर पुतीन. ठीक आहे, पुढचा प्रश्न क्रमांक 6. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण दिल्ली NCRच्या आजूबाजूच्या राष्ट्रीय महामार्गांजवळ वनीकरणासाठी झाडे लावण्यासाठी कोणती पद्धत वापरण्यात येणार आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मियावाकी नावाची एक पद्धत असते, त्या पद्धतीनुसार ही झाडे लावण्यात येणार आहेत. मियावाकी पद्धत नैसर्गिक वनीकरण तत्वावरती आधारित आहे. मी सुद्धा याच्याबद्दल थोडंसं सर्च करण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु मला सुद्धा लक्षात नाही आलं मियावाकी पद्धत म्हणजे काय. मला जर तुम्हाला कोणाला माहित असेल तर नक्की कमेंटमध्ये थोडंसं डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही सांगू शकता, कमेंट बॉक्समध्ये, ही नेमकी मियावाकी पद्धत नेमकी काय असते. ठीक आहे, पुढचा प्रश्न क्रमांक 7. विवो नावाची जी काही स्मार्टफोन निर्माता कंपनी आहे ती भारतातील सर्वात मोठा स्मार्टफोन प्लांट टिंबटिंबमध्ये उघडणार आहे. 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ग्रेटर नोएडा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. त्या ठिकाणी विवो भारतातील सर्वात मोठा स्मार्टफोन प्लांट या ठिकाणी उभारणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 8. यावर्षी आत्तापर्यंत कोणत्या राज्याने राष्ट्रीय महिला आयोगाकडे म्हणजे जे काही नॅशनल कमिशन फॉर वुमन आहे त्यांच्याकडे सर्वाधिक तक्रारी नोंदवलेल्या आहेत? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आणि हे जे काही राष्ट्रीय महिला आयोग आहे याच्याकडे सर्वाधिक तक्रारी नोंदवण्याच्या बाबतीमध्ये उत्तर प्रदेश हे पहिल्या क्रमांकावरती आहे, दुसऱ्या क्रमांकावरती दिल्ली आहे, तर तिसऱ्या क्रमांकावरती आपलं राज्य महाराष्ट्र आहे. तर पर्याय क्रमांक ए, उत्तर प्रदेश या ठिकाणी सर्वाधिक तक्रारी नोंदवल्या आलेल्या आहेत. मला फक्त कमेंट करून सांगा राष्ट्रीय महिला जे काही आयोग आहे त्याचे जे काही सध्याचे या ठिकाणी अध्यक्ष आहेत, चेअरमन आहेत, त्यांचं नाव काय आहे? तो पण आपण उत्तर प्रदेशबद्दल रिव्हिजन टाकूया. या राज्याची स्थापना 24 जानेवारी 1950 ला झाली. मुख्यमंत्री आहेत आदित्यनाथ योगी, राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल आणि राजधानी आहे लखनौ. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत, दुधवा आणि पिलीभीत, आणि एकच महत्त्वाचं धरण आहे रिहंद नावाचं. पुढचा प्रश्न क्रमांक 9. 112वी आंतरराष्ट्रीय कामगार परिषद कोठे आयोजित करण्यात आलेली होती? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, स्वित्झर्लंड या ठिकाणी. विद्यार्थी मित्रांनो, 112व्या क्रमांकाची इंटरनॅशनल लेबर समिट आंतरराष्ट्रीय कामगार परिषद आयोजित करण्यात आली होती. प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्त्वाच्या परिषदेबद्दल. तर लगेच झालेल्या ज्या काही महत्त्वाच्या परिषदा आहेत वेगवेगळ्या ठिकाणी ऑर्गनाईज करण्यात आलेल्या त्याच्यावरती चर्चा करूया. लिहून घ्या. दिव्य कला मेळा 2024 त्रिपुरा या ठिकाणी संपन्न झाला. 46वी अंटार्क्टिक करार सल्लागार बैठक भारतामध्ये झाली. जागतिक हायड्रोजन शिखर परिषद 2024 नेदरलँडमध्ये झाली. 10वा जागतिक जलमंच बाली
AI फॉर गुड ग्लोबल समिट 2024 झालं स्वित्झर्लंडमध्ये. बायो इंटरनॅशनल कन्व्हेन्शन 2024 अमेरिका. संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषद, ज्याला आपण COP28 असं म्हटलं तरी काय हरकत नाही, UAE या ठिकाणी झालं. G77 शिखर परिषद 2024 युगांडा या ठिकाणी. 2024 मधील वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट दुबईमध्ये. आणि 112वी आंतरराष्ट्रीय कामगार परिषद स्वित्झर्लंड या ठिकाणी. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. खालीलपैकी कोणती 18 या ठिकाणी लक्षात घ्या, खालीलपैकी कोणती या ठिकाणी जगातील सर्वात मौल्यवान कंपनी बनलेली आहे, मोस्ट व्हॅल्युएबल कंपनी इन द वर्ल्ड म्हटलं तरी काय हरकत नाही. 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, एनव्हिडिया. या ठिकाणी 18 रोजी, हा या ठिकाणी गलत, या ठिकाणी टायपिंग मिस्टेक झाली आहे, काही हरकत नाही. तर एनव्हिडिया ही जगातील सर्वात मौल्यवान कंपनी बनलेली आहे. 2-3 पॉईंट ते लिहून घ्या. एनव्हिडियाने मायक्रोसॉफ्टची जागा या ठिकाणी जगातील सर्वात मौल्यवान कंपनी म्हणून घेतलेली आहे. 18 जून 2024 रोजी एनव्हिडियाने ही जगातील सर्वात मौल्यवान कंपनी बनलेली आहे, ज्याचं जे काही बाजार भांडवल आहे, मार्केट कॅपिटलायझेशन आहे, ते जवळपास 3.25 ट्रिलियन पेक्षा या ठिकाणी जास्त आहे. बरोबर. त्याच्यानंतर एक पॉईंट लिहून घ्या, मायक्रोसॉफ्टचे शेअर बाजार मूल्य हे जवळपास 3.317 USD ट्रिलियन एवढं काय आहे, तर याचं मार्केट कॅपिटलायझेशन आहे मायक्रोसॉफ्टचं, त्याच्यापेक्षा याचं नक्कीच जास्त आहे. आणि याच्या व्यतिरिक्त एनव्हिडिया ही वॉल स्ट्रीटची सर्वाधिक व्यापार करणारी या ठिकाणी कंपनी म्हणून उदयास आलेली आहे, इमर्जिंग कंपनी म्हणून. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11. समलिंगी विवाहाला मान्यता देणारा पहिला दक्षिण आशियाई देश कोणता ठरलेला आहे? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, थायलंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर थायलंड देशाने काय केलेलं आहे, समलिंगी विवाहाला मान्यता देणारा या ठिकाणी तो पहिला दक्षिण आशियाई देश ठरलेला आहे. अशा प्रकारे शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12. जागतिक सल्लागार फर्म क्रॉलच्या मते भारतातील सर्वात मौल्यवान सेलिब्रिटी ब्रँड कोण बनलेला आहे? 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, विराट कोहली हे या ठिकाणी मोस्ट व्हॅल्युएबल सेलिब्रिटी असं या ठिकाणी बनलेले आहेत. 1 नंबरला आहेत विराट कोहली, 2 नंबरला आहेत रणवीर सिंग, 3 नंबरला आहेत SRK, 4 नंबरला आहेत अक्षय कुमार आणि 5 नंबरला आहे आलिया भट. या गोष्टी समजतात? ठीक आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये, हा कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, संसद संकुलातील प्रेरणास्थळाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलेलं आहे? द्रौपदी मुर्मू, नरेंद्र मोदी, जगदीप धनखड की अमित शहा? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही, परंतु ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं, तपासणं हे देखील तितकंच जास्त महत्त्वाचं सुद्धा असणार आहे. तर लगेच जून महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 जूनला असतो जागतिक दूध दिवस, 2 जूनला 2 दिवस असतात आंतरराष्ट्रीय लैंगिक कामगार दिवस आणि तेलंगणा राज्य निर्मिती दिवस, 3 जून जागतिक सायकल दिवस, 5 जून जागतिक पर्यावरण दिवस, 7 जून जागतिक अन्न सुरक्षा दिवस, 8 जून जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस आणि जागतिक महासागर दिवस, 12 जून जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस, 14 जून जागतिक रक्तदाता दिवस, 15 जून जागतिक पवन दिवस, 20 जून जागतिक निर्वासित दिवस, 21 जूनला 3 दिवस असतात, जागतिक संगीत दिवस, जागतिक जलविज्ञान दिवस आणि आंतरराष्ट्रीय योगा दिवस, 23 जून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस आणि आंतरराष्ट्रीय विधवा दिवस, 26 जून अंमली पदार्थाचे सेवन आणि अवैध तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस आणि शेवटी 30 जूनला असतो जागतिक लघुग्रह दिवस. क्लिअर?